इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता आर्यन घरी येऊन गेलेला असतो तेव्हा सत्याने पाहिलेलं असतं। आता आर्यन त्यानंतर फोनही करतो। सत्या आणि मंजूच्या समोरच फोन आलेला असतो तेव्हा आर्यन म्हणतो की सत्याचा जीव घेतला त्यात तुझंही नाव होतं, पण मी तुला मुद्दामून ठेवले कारण तू माझी बायको होणार आहेस ना, माझं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे मंजू। आता हे सगळं ऐकल्यानंतर मंजू खूप चिडलेली असते कारण त्यांना कळतं की कोणीतरी आहे त्याला शोधून काढावंच लागणार आहे आणि म्हणूनच मंजूने आता पुन्हा एकदा अंगामध्ये खाकी वर्दी घातलेली असते। आई अमरी तिला म्हणतात की अगं काय करतेस तू, त्या मंजू म्हणते बाद झालं, मी असं हे मूळ रडू नाही शकत आणि मी ठरवले मी माझी वर्दी पुन्हा एकदा घालते कारण मला सत्याच्या मारेकरूंना शोधायचंच आहे। आता मंजूने खरंच शपथ घेतलेली आहे काही झालं तरी तो घातपात ज्याने घडून आणला त्याला मी पकडणारच आहे। आता इकडे सुरयांच्या घरी काही लोक आलेले असतात, त्यांच्या जमिनीचा वाद सुरू असतो आणि त्याच वेळेस आर्यन असा पैसे घेऊन निकाल लावतो की त्या गरिबावरती अन्याय झालेला असतो। आता मम्मी साहेबांनी सुद्धा आर्यनचा निर्णय मान्य केलेला असतो। आता ती माणसं डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येतात, मंजूच्या समोर हात जोडून मंजूला सांगत असतात की पैसे घेऊन त्यांनी निकाल त्यांच्या बाजूने लावलाय, मॅडम तुम्ही काही पण करा पण तेवढी जमीन आम्हाला मिळू द्या। आता तेवढ्यात सत्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा वेश बदलून पोहोचलेला असतो तेव्हा तो मंजूला म्हणतो की हे लोक आर्यनबद्दल बोलत आहेत, आर्यनने पैसे घेऊन निकाल तिकडच्या बाजूने लावलाय आणि आपल्याला काही झालं तरी हे सत्य समोर आणावंच लागणार आहे आणि ह्या निरपराध लोकांना आपल्याला काही झालं तरी ह्यांची निर्दोष सुटका करायची, ह्यांची जमीन मिळायलाच हवी मॅडम, काही झालं तरी आपण दोघांनी मिळून आता त्या आर्यनचा सगळा खेळ संपवायचा आहे। आता हळूहळू आर्यनचे काळे धंदे मंजू आणि सत्याला समजताना आपल्याला बघायला मिळतात। नक्की मालिकेत पुढं काय होणार, आर्यननेच मंजूचा आणि सत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता, त्याचबरोबर सत्याचा अपघात घडवून आणणारा व्यक्ती आर्यनच आहे हे कधी कळणार, हे सगळं पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।